नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 10 मेच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की नुकतेच भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ऑपरेशन सिंदूर. नुकतंच हे भारतीय सेनेकडून पाकिस्तानामध्ये जे दहशतवादी होते त्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. आणि यावर येणाऱ्या प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा आपल्याला दिसून येणार आहे. तर या ऑपरेशनचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याविषयी काही थोडीशी अधिकची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ऑपरेशनचं नाव होतं सिंदूर, जे की 22 एप्रिलला जे भारतीय यात्रेकरू होते त्यांच्यावर काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता. आणि त्यामध्ये आपले जे काही भारतीय नागरिक आहेत त्यांचा मृत्यू झालेला होता. याचाच बदला म्हणून हा ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. तर हे ऑपरेशन कधी राबवण्यात आलं? तर 7 मे 2025 ला सकाळी 1:05 हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं होतं. ते 1:30 तब्बल 25 मिनिट हे मिशन चाललेलं होतं. आणि यामध्ये भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी सहभाग घेतलेला होता. आणि जे काही नेतृत्व आहे ते भारतीय वायुदलाचं होतं. पण यामध्ये तिन्ही जे काही सैन्य दल आहेत ते मात्र एकत्रितपणे काम करत होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतीय सैन्याने जे काही पाकिस्तानमध्ये जे दहशतवाद्यांचे अड्डे होते ते याद्वारे उद्ध्वस्त केलेले आहेत. यामध्ये एकूण 9 जे टार्गेट होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जैश ए मोहम्मदचे 4 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. लष्कर ए तोयबाचे 3 जे दहशतवादी अड्डे आहेत ज्या ठिकाणी ज्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली जाते त्याला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 टार्गेट्स उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. हल्ले करण्यासाठी राफेल आणि MiG-29 जे काही लढाऊ विमान आहेत त्यांचा वापर हा करण्यात आलेला होता. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच या ऑपरेशन संबंधित 2 अतिशय महत्त्वाच्या महिला अधिकारी होत्या. यांवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर त्या 2 महिला अधिकाऱ्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पहिलं नाव आहे कर्नल सोफिया कुरेशी, ज्या की एक्साइज फोर्स 18 तुकडीच्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी होत्या. आणि त्यांनी 1999 साली सैन्य जॉईन केलेलं होतं. तसेच दुसऱ्या महिला होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग, ज्यांनी 2004 मध्ये हवाई दल जे आहे आपल्या भारताचं ते त्यांनी जॉईन केलेलं होतं. आणि त्यांना 25,000 तासांपेक्षा अधिक लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. तर या 2 महिलांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाणार म्हणजे जाणार. तर हे आपल्याला नाव लक्षातच ठेवायचं आहे. आणि जे काही ऑपरेशन सिंदूर आहे त्याचं नाव सिंदूर का देण्यात आलं होतं? तर 22 एप्रिलला जे काही पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये दहशतवाद्यांनी स्त्रियांचे जे पती आहेत त्यांना गोळ्या घालून ठार केलेलं होतं. मग अर्थातच त्या महिलांना त्यांनी विधवा केलेलं होतं, त्यांचं कुंकू पुसलेलं होतं. म्हणून याचा बदला घेण्यासाठी या ऑपरेशनला नाव सिंदूर असं देण्यात आलेलं होतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच योग गुरु बाबा शिवानंद यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पद्मश्री या पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे बाबा शिवानंद जे की भारतातील प्रसिद्ध योग गुरु होते आणि नुकतंच त्यांचं वयाच्या 128व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांना 2022 साली पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने सन्मानित केलेलं होतं. आणि यांच्याविषयी एक विशेष बाब लक्षात ठेवायची आहे. पद्मश्री पुरस्कार मिळणारे हे भारतातील सर्वात वयस्कर व्यक्ती होते. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जागतिक योग दिन 21 जूनला साजरा केला जातो. हे मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तसेच महत्त्वाचे काही निधन वार्ता जे अलीकडेच झालेले आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर मायाधर राऊत यांचं निधन झालेलं आहे, जे की प्रसिद्ध ओडिसी नृत्याचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. कुमुदिनी लाखिया
जे की कथक नृत्याशी संबंधित होते आणि नुकतंच त्यांना 2025चं पद्मविभूषण सुद्धा जाहीर झालेलं होतं. मिलिंद रेगे यांना एनसायक्लोपीडिया ऑफ मुंबई क्रिकेट म्हणून ओळखलं जातं, यांचं निधन झालेलं आहे. के कस्तुरीरंगन इस्रोचे माजी अध्यक्ष होते, यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि हे स्टार करून ठेवायचं आहे के कस्तुरीरंगन, यावर हमखास प्रश्न हा आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे देशातील तिसऱ्या मिसाईल परीक्षण रेंजचे जे आधारशिला आहे ते ठेवण्यात आलेले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आंध्र प्रदेश. या ठिकाणी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील तिसरी मिसाईल परीक्षण रेंज जी आहे त्याची आधारशिला ठेवण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील नाग्यालंका हे जे काही ठिकाण आहे तिथून जवळच एक DRDOचं एक नवीन मिसाईल परीक्षण रेंज असणार आहे, त्याची आधारशिलाही ठेवलेली आहे. आणि यासाठी खर्च येणार आहे 1460 कोटी रुपये. हे देशातील तिसरी मिसाईल परीक्षण रेंज असणार आहे, ज्या ठिकाणी भारताच्या ज्या काही नवीन मिसाईल असणार आहेत त्याचं परीक्षणही केलं जाणार आहे. तर हे आपण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच या अगोदर ज्या दोन भारतामधील परीक्षण रेंज आहेत त्यांचे नाव सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे चांदीपूर आणि दुसरा आहे व्हीलर बेट, जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. तसेच या व्हीलर बेटाविषयी अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. या व्हीलर बेटाचं नाव बदलून 2015 साली भारताचे महान वैज्ञानिक APJ अब्दुल कलाम बेट असं करण्यात आलेलं होतं. हे सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच हे जे DRDO आहे याचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. याचं लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1958 साली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या प्रमुख आहेत समीर कामत. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या देशाने ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, युनायटेड किंगडम. या देशाने जे ट्रान्सजेंडर असतात त्या खेळाडूंना महिला क्रिकेट संघामध्ये खेळण्यास बंदी घातलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. देशाचं नाव आहे युनायटेड किंगडम आणि या देशाने महिला क्रिकेट खेळण्यास या ट्रान्सजेंडर जे असतात त्यांना बंदी घातलेली आहे. तर हे आपण लक्षात ठेवा. तसेच हे जे काही UK आहे अर्थात युनायटेड किंगडम, या देशाचं क्रिकेट बोर्डचं नाव काय आहे? इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड. जसं की आपल्या भारतामधील क्रिकेट बोर्डचं BCCI असं बोर्डाचं नाव आहे, तसं त्या ठिकाणच्या ह्या बोर्डाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच इंग्लंड आणि जे स्कॉटलंड देश आहे त्यामध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला फुटबॉल जे काही संघ असतात किंवा खेळ असतात त्यामध्ये सुद्धा खेळण्यास बंदी घातलेली आहे. हे दोन्ही खेळ आणि कोणाला बंदी घालण्यात आलेली आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवा. भारतातील पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनली आहे माधवी मनू कश्यप, जे की बिहार या राज्यामधील आहे. केरळ सरकारने प्राईड योजना सुरू केलेली आहे ट्रान्सजेंडर जे व्यक्ती असतात किंवा लोक असतात त्यांना रोजगार मिळण्यासाठी. तर हे दोन्ही पॉइंट्स या ट्रान्सजेंडर संबंधित आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अँटोनी अल्बानीज. हे ऑस्ट्रेलिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नाव आहे अँटोनी अल्बानीज आणि हे सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. या ऑस्ट्रेलियाविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा जे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. तर राजधानी आहे कॅनबेरा. सध्या पंतप्रधान बनले आहेत अँटोनी अल्बानीज. चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि नुकतंच या ऑस्ट्रेलिया देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे. हे मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच जे अलीकडच्याच काळामध्ये इतर देशांचे नवीन प्रमुख बनलेले आहेत ते सुद्धा नावं लक्षात ठेवायचे आहेत. सर्बियाचे पंतप्रधान बनले आहेत ड्युरो मैकेट. इक्वेडोरचे राष्ट्रपती बनले आहेत डॅनियल नोबोआ. ट्युनिशियाच्या पंतप्रधान बनले आहेत सारा जाफरानी जेन्झेरी. नामिबिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत नेतुम्बो नंदी नदेतुआ.
कॅनडाचे पंतप्रधान बनले आहेत मार्क कार्नी, जर्मनीचे चान्सलर बनले आहेत फ्रेडरिक मर्च, बेल्जियमचे पंतप्रधान बनले आहेत बार्ट डी वेबर, बेलारूसचे राष्ट्रपती बनले आहेत अलेक्झांडर लुकाशेंको। हे महत्त्वाचे प्रमुख जे नव्याने बनलेले आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात, ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, योग महोत्सव 2025 चे आयोजन महाराष्ट्रामध्ये कुठे केलं जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, नाशिक या ठिकाणी जे योग होणार आहे 2025चं, त्या योग महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। तर योग महोत्सव 2025 याचं हे 11व्या क्रमांकाचं संस्करण असणार आहे आणि हे जे काही योग दिवस असतं 21 जूनला सुरुवात होणार आहे। थीम असणार आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ आणि ठिकाण असेल महाराष्ट्रामधील नाशिक। तसेच आपल्याला योगचे जनक कोण होते परीक्षांमध्ये विचारलं जातं, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, महर्षी पतंजली हे योगाचे जनक होते। तसेच इतर काही महत्त्वाचे संमेलन किंवा महोत्सव झालेले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। ग्रामीण भारत महोत्सव 2025चा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे। बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेलं आहे। राष्ट्रीय सुशासन संमेलन गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे। 12व्या क्रमांकाचं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी पार पडलेलं आहे। 15व्या क्रमांकाची एरो इंडिया महोत्सव कर्नाटकमधील बेंगलोर या ठिकाणी झालेला आहे। 8व्या क्रमांकाचं इंडस फूड 2025 उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी झालेला आहे। 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 2025 भोपाळ या ठिकाणी पार पडलेले आहे। ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत या देशामध्ये झालेला आहे। काशी तमिळ संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी पार पडलेला आहे। चपचार कूट महोत्सव 2025 मिझोरम या राज्यामध्ये पार पडलेला आहे। हे महत्त्वाचे संमेलन किंवा महोत्सव आपण लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणाही केलेली आहे। त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। त्याचं नाव असणार आहे रोहित शर्मा, जो की भारतीय क्रिकेटपटू आहे आणि याने जे काही टेस्ट फॉर्मॅट असतं अर्थात कसोटी त्यामधून निवृत्ती घेतलेली आहे। त्याच्या कारकिर्दीविषयी लक्षात ठेवायचं आहे। याने एकूण टेस्टमध्ये 67 सामने खेळलेले आहेत, धावा काढलेल्या आहेत 4301 आणि एकूण शतक 12 आणि अर्धशतक 18 केलेले आहेत। हे काही इतर पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की जगात सर्वात वयोवृद्ध महिला कोणत्या देशातील ठरली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ब्रिटन असं असायला पाहिजे मित्रांनो। या ठिकाणी एडिटिंग मध्ये ते जपान झालेलं आहे, तर उत्तर असणार आहे ब्रिटन। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। तर त्यांचं नाव आहे एथेल केटरहम, ज्या की ब्रिटन या देशाच्या महिला आहेत, ज्या की जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असण्याची त्यांची नोंद झालेली आहे। त्यांचं वय आहे सध्या 115 वर्ष आणि 252 दिवस। यापूर्वी इनाह कानाबरो या ज्या ब्राझीलच्या महिला होत्या त्या जगात सर्वाधिक वृद्ध महिला म्हणून त्याची नोंद होती। त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे 116व्या वर्षी। आणि आता एथेल केटरहम जे की 115 वर्ष 252 दिवसांच्या आहेत ब्रिटन या देशाच्या, त्यांची नोंद आता जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून झालेले आहे। हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न असेल AIFF अर्थात ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन 2024-25 सालासाठीचा मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या फुटबॉलपटूला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सुभाशिष बोस याला मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। तर हे जे काही AIFF 2024-25 मेन्स प्लेयर ऑफ द इयर अवॉर्डची घोषणा झालेली आहे, त्याचं जे आयोजन आहे ते ओडिशा या राज्यामधील भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेलं आहे। आणि हे जे काही पुरस्कार आहे ते सुभाशिष बोस याला मेन्स प्लेयर ऑफ द इयर या कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला आहे, जो की मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल संघाचा खेळाडू आहे। तसेच जी काही महिला कॅटेगरी आहे त्यामध्ये सौम्या गुगुलोत याला वुमेन्स प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आलेला आहे। बेस्ट गोलकीपर म्हणून विशाल कैत याला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बेस्ट कोच ठरलेले आहेत खालिद जमील। तसेच आपल्याला अजून एक फुटबॉल विषयी पॉइंट लक्षात ठेवायचा आहे
लिओनेल मेस्सी जो की अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे किंवा फुटबॉलपटू आहे, त्याला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे. हे मुद्दा सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, थॅलेसेमिया दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 8 मेला वर्ल्ड थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी हा 8 मेला दिवस साजरा केला जातो. हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे. रक्तात हेमोग्लोबिनची कमतरता या रोगामध्ये दिसून येत असते. या थॅलेसेमियाची लक्षणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. ॲनिमिया अर्थात हेमोग्लोबिनची पातळी कमी होणे, ज्यामुळे थकवा जाणवत असतो. अशक्तपणा त्या व्यक्तीमध्ये दिसून येत असतं. दम लागणे असेल, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चेहरा निस्तेज आणि फिकट पडणे, हे काही लक्षणं या थॅलेसेमिया या आजारामध्ये किंवा रोगामध्ये दिसून येत असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण महत्त्वाच्या घडामोडी घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिला प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारतीय वायुसेना उपप्रमुख कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय वायुसेना उपप्रमुख बनले आहेत. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, देवेंद्र भारती. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच प्रकाशित सिप्रीच्या रिपोर्टनुसार सैन्यावर खर्च करण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, भारताचा जगात सैन्यावर खर्च करण्यात 5वा क्रमांक या रिपोर्टनुसार सांगण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रकाशित रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच अमृत सरोवर अभियानाद्वारे देशभरात किती सरोवरे बनवण्यात आली आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 68,000 सरोवरे या अभियानाद्वारे देशभरामध्ये बनवण्यात आलेली आहे. याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच विश्व बॅडमिंटन महासंघाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, खुनियांग पटामा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 3 मेला आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम डे म्हणून साजरा केला जातो. या सर्व घडामोडींचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे आपले विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास करत आहेत. याचा फायदा येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला हमखास दिसून येणार आहे. ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर आजचा महत्त्वाचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे. तर प्रश्न असेल की नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन नोट्स आणि कॉन्टेंट आपण टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.